देशातील तमाम नागरिकांसाठी सरकारने आणलं आहे एक नवीन तंत्रज्ञान, ज्याचा फायदा 80 कोटी लोकांना होणार आहे. होय, जर तुम्ही कुठला स्मार्टफोन वापरत असाल तर आता तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज नाही आहे. तुमच्या मोबाईलच्या मदतीनं तुम्ही मोफत कॉल करू शकता, कोणाला संदेश पाठवू शकता, तसेच व्हिडिओ किंवा इंटरनेट देखील वापरू शकता. आणि हे सर्व होणार एकदम मोफत. या तंत्रज्ञानाची चाचणी 2023 मध्ये घेण्यात आली होती आणि अगदी यशस्वी असे रिझल्ट त्याचे आलेले आहेत. या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला आता तुमच्या मोबाईलसाठी सिम कार्ड देखील घ्यायची गरज नाही आहे. या तंत्रज्ञानामुळे जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया यासारख्या सिम कार्ड कंपन्यांचे धंदे बंद होऊ शकतात. कारण की डायरेक्ट टू मोबाईल या सरकारच्या नवीन तंत्रज्ञानामुळे तुम्हाला आता मोफत कॉल करता येणार, व्हिडिओ कॉल करता येणार, ऑडिओ कॉल करता येणार. तुम्ही एखादा टीव्हीवरला कार्यक्रम मोबाईलवर मोफत बघू शकता, कुठले यूट्यूबचे व्हिडिओ, इंस्टाग्राम व्हिडिओ, फेसबुक व्हिडिओ, तसेच तुम्ही इंटरनेट देखील मोफत वापरू शकता. यासाठी ना तुम्हाला कुठलं मासिक रिचार्ज करायचं आहे, ना कुठल्या कंपनीचा एखादा टॅरिफ प्लान घ्यायचा आहे. सरकारची ही योजना म्हणजे डिजिटल क्रांतीच असणार आहे आणि ज्याचा फायदा 2025 पर्यंत 100 कोटी लोकांना होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे डायरेक्ट टू मोबाईल हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, हे चालू करण्यामागे सरकारचा उद्देश काय आहे, याचे सामान्य माणसाला काय फायदे होतील आणि अर्थातच ही एक सरकारी तंत्रज्ञान असल्यामुळे याच्यामध्ये काही अडचणी देखील असणार आहे. तर त्या अडचणी काय असणार आहे अशी डिटेल माहिती. अतिशय नवीन तंत्रज्ञान आहे. याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. 2024 जसं सुरू झालंय तसं तसं या जगात भरपूर नवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत, भरपूर शोध लागलेले आहेत. 4-5 वर्षापूर्वी मोबाईलचं इंटरनेट हे फार महाग होतं. 1 GB इंटरनेटसाठी अगदी 100-200 रुपये मोजावं लागायचे. त्यावेळेस जी एंट्री झाली जिओची, जिओने तर वर्षभर मोफत आपल्याला इंटरनेट वापरायला दिलं आणि त्यानंतर अगदी 150-200 रुपयाच्या त्या ठिकाणी आपण महिन्याचं एक रिचार्ज करून दररोज आपण इंटरनेट 1.5 GBचं वापरायला लागलो. ही देखील एक डिजिटल क्रांतीच होती, ज्यामुळे आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट चालू आहे. प्रत्येकजण यूट्यूब पाहत आहे, फेसबुक, इंस्टाग्राम पाहत आहे, भरपूर असे व्हिडिओज पाहत आहे. आणि सरकारच्या रिपोर्टनुसार जी काय माहिती सामान्य माणसापर्यंत जाती ती 60% ही व्हिडिओच्या माध्यमातून जात असते. मग ही जी क्रांती झाली होती ती एका प्रायव्हेट कंपनीमार्फत झाली होती. मग म्हणूनच सरकारने याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेतला आणि असं नवीन तंत्रज्ञान काढलं की त्या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ना कुठलं सिम टाकायची गरज आहे, ना कुठला रिचार्ज करायचा किंवा कुठल्या वायफायची गरज आहे. तुमचा नुसता मोबाईल जरी तुमच्याकडे असेल तर त्या मोबाईलद्वारे तुम्हाला डायरेक्ट मोबाईल या तंत्रज्ञानामुळे व्हिडिओ पाहता येतील, कॉल करता येतील, मेसेजेस पाहता येतील, इंटरनेट वापरता येईल, OTT प्लॅटफॉर्मवरले शोज पाहता येतील, पिक्चर पाहता येतील, तुमच्या आवडते TV चॅनल देखील तुम्ही पाहू शकता फक्त तुमच्या मोबाईलमधून विदाऊट एनी रिचार्ज. डायरेक्ट टू मोबाईल या तंत्रज्ञानाविषयी माहिती जे सचिव आहेत त्यांनी अपूर्व चंद्रा त्यांनी देखील त्या ठिकाणी याच्याविषयी माहिती दिली होती. देशातल्या तब्बल 19 शहरांमध्ये याची चाचणी देखील झालेली आहे, जी 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. आता सगळ्यात आधी आपण पाहूयात की ही योजना किंवा हे जे तंत्रज्ञान आहे हे सुरू करण्यामागचा सरकारचा उद्देश काय आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की मोबाईलमध्ये सिम कार्ड न टाकता जर आपल्याला या सुविधा देण्यात आल्या सरकारमार्फत तर नेमकं आपला त्याच्यात काही फायदा आहे का, आपल्याला काही त्यासाठी शुल्क वेगळे द्यावं लागतील का. आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे ही माहिती. आता सगळ्यात आधी सरकारचा डायरेक्ट टू मोबाईल हे नवीन तंत्रज्ञान चालू करण्यामागचा उद्देश काय. पहिला उद्देश आहे व्हिडिओ ट्रॅफिक होईल शिफ्ट. आता काय होतं, डायरेक्ट टू मोबाईल तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना कुठलाही सिम कार्ड किंवा इंटरनेट नसलं तरी मोबाईलमधल्या सर्व गोष्टी करता येईल, म्हणजे व्हिडिओ पाहणे, कॉल करणे इत्यादी. मग आता ब्रॉडकास्टिंग मंत्रालयाचे जे सचिव आहेत चंद्रा त्यांच्या दाव्यानुसार 25 ते 30% जे काय व्हिडिओ ट्रॅफिक आहे, म्हणजे 25 ते 30% जे काही व्हिडिओ पाहणारी जी काही लोक आहेत तर ही या तंत्रज्ञानाकडे वळतील. त्यामुळे देशात एक डिजिटल क्रांती येईल आणि 5G इंटरनेट म्हणजे जे इंटरनेट आज आपण वापरतो आहे त्या इंटरनेटवर व्हिडिओ पाहण्यामुळे येत असलेला जो लोड आहे तो कमी होऊन जाईल. हे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं त्याच्यामागचा उद्देश असा आहे की जवळपास 2 ते 3 शहरांमध्ये म्हणजे बेंगळुरू आणि नोएडा या शहरांमध्ये 2023 मध्ये ट्रायल घेण्यात आली, अगदी सक्सेसफुल झालेला आहे. यावर्षी 19 शहरांमध्ये याची चाचपणी करण्यात येणार आहे. आता याचा दुसरा उद्देश असा आहे की ज्या भागात TV नाही किंवा ज्या भागात इंटरनेट व्यवस्थित नाही किंवा ज्या भागात मोबाईलला रेंज येत नाही अशा ठिकाणी डायरेक्ट मोबाईल तंत्रज्ञान पोहोचेल. भारतात जवळपास 280 दशलक्ष घरं आहेत, त्यातील 190 दशलक्ष घरांमध्येच TV आहे.
तर दुर्गम डोंगरी भागात लोकांकडे टीव्हीची सुविधा नाही आहे किंवा मोबाईलची सुविधा नाही आहे, मोबाईलला रेंज नाही, तर अशा ठिकाणी हे डायरेक्ट टू मोबाईल तंत्रज्ञान तुम्हाला पूर्ण जगामध्ये कनेक्टिव्हिटी देण्यात मदत करणार आहे. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा उद्देश असा असणार आहे की ही जी टेलिफोन कंपनीची जी मक्तेदारी आहे ती संपणार आहे. या कंपन्या वाटेल तेव्हा प्लॅनचे दर वाढवतात, नियमांचं पालन व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे त्यांची मक्तेदारी संपवावी आणि पूर्णतः सरकारचं यावर नियंत्रण यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाला त्याचा चांगल्या प्रमाणे फायदा व्हावा, हे त्याच्यामागचा उद्देश आहे. आता अर्थातच ही जी काही सुविधा आहे तिच्यामध्ये एक मोठी अडचण आहे. ही भारतात पूर्ण लागू करायची असली तर एक मोठी अडचण आहे आणि ज्याकरता टेलिकॉम कंपन्यांचा आणि मोबाईल कंपन्यांचा आधार सरकारला घ्यावाच लागेल. पण त्याआधी याला काही शुल्क लागतील का? आता काय आहे, देशात जवळपास 80 कोटी स्मार्टफोन वापरणारी लोक आहेत. त्यातले 69% कंटेंट हे केवळ व्हिडिओच्या फॉर्ममध्ये असतात. त्यामुळे व्हिडिओ लोड होताना नेटवर्क स्लो होतं, त्यामुळे व्हिडिओ हा स्लो चालतो आणि मग डायरेक्ट टू मोबाईलमुळे ही जी काही सेवा आहे तर ही अगदी मूलभूत म्हणजे एकदम फास्ट होणार आहे. व्हिडिओ पाहण्याचा एक्सपिरियन्ससुद्धा अगदी फास्ट होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात शुल्क हे द्यावे लागणार आहे. आता याच्या मागचा सगळ्यात मोठा जो काय तोटा किंवा इथून पुढे जे काय अडचण येऊ शकते ते म्हणजे टेलिकॉम कंपन्याचा विरोध या ठिकाणी होणार आहे. कारण काय होतं, टेलिकॉम कंपन्यांना त्यांचं नुकसान होणार आहे. कारण की सरकारलाच आपण काहीतरी छोटेसे चार्ज देणार आहोत. यांचे जे काही मग यांचे रिचार्ज कोण करणार, यांचे सिम कोण घेणार, हे थोडंसं अवघड होणार आहे. त्यांचं त्या ठिकाणी इन्कम कमी होऊ शकतो. ज्या टेलिकॉम कंपन्या आहेत जसे जिओ, एअरटेल, आयडिया, वोडाफोन, ज्या काय सिम कंपन्या आहेत, सिम कार्ड कंपन्या आहेत, त्यांचा लॉस होऊ शकतो. त्यामुळे या ज्या काही कंपन्या आहेत तर या त्या ठिकाणी याला विरोध करू शकतात. त्याचबरोबर यातली दुसरी मुख्य अडचण अशी आहे की जी डायरेक्ट टू मोबाईल हे तंत्रज्ञान वापरायला अडचण तयार करू शकते. ती म्हणजे काय की प्रत्येक जो नवीन स्मार्टफोन येणार आहे त्या स्मार्टफोनमध्ये एक विशिष्ट चिप बसवावं लागणार आहे. ती चिप बसवल्यानंतरच ही जी काय प्रणाली आहे ती कार्यान्वित होणार आहे. तर मग प्रत्येक जो नवीन मोबाईल येईल तर त्या नवीन मोबाईलमध्ये ही चिप असणं अनिवार्य सरकारला करावं लागेल. आणि मग त्या ज्या काही कंपन्या आहेत, म्हणजे मोबाईल बनवणाऱ्या कंपन्या आहेत, तर त्या पण किती कोऑपरेट करतील, किती मदत करतील याविषयी देखील शंका त्या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे. सरकारचं देखील असं म्हणणं आलेलं आहे की टेलिकॉम कंपन्या असतील किंवा मोबाईल कंपन्या असतील यांची त्या ठिकाणी यांना विरोध कमी कसा करावा यावर देखील त्यांनी विचार सुरू केलेला आहे. पण हे तंत्रज्ञान म्हणजे अगदी सोपं आहे. जसं आपली डिश जी टी व्ही पाहतो आपण, जी डिश आहे डायरेक्ट टू होम D2H जे काही डिश टी व्ही वगैरे अशा ज्या डिश आहेत, तर ज्या तुमच्या डिशमध्ये ना कुठलं सिम कार्ड असतं ना कुठलं इंटरनेट ॲक्टिव्ह असतं. तुम्हाला सॅटेलाईटच्या माध्यमातून अगदी मोठे मोठे पिक्चर्स असतील, काही टी व्हीचे कार्यक्रम असतील तर ते व्हिडिओच्या फॉर्ममध्ये आपण पाहतच आलेलो आहे. तेच तंत्रज्ञान जे आपल्या DTH किंवा जे सेटटॉप बॉक्समध्ये जी टेक्नॉलॉजी आहे तीच पुढे चालून मोबाईलमध्ये येणार आहे. आणि ज्यामुळे सॅटेलाईटद्वारे जे काही व्हिडिओज असतील तर ते तुमच्या मोबाईलमध्ये प्ले होत जातील. त्याबद्दल तुम्हाला कॉलही करता येतील आणि सर्व गोष्टी वापरता येतील अतिशय कमी शुल्कात. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.